नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। रायगड लोकसभेचे मतदान दिनांक 7 मे रोजी उत्साहात संपन्न झालं। मात्र रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात घडलेली एक विचित्र घटना चर्चेचा विषय ठरली आहे। सावित्री लक्ष्मण बिर्जे या महिलेसोबत असं काही झालं की महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली। सावित्री बिर्जे यांना विचित्र कारणामुळे मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहावं लागलं। रायगड लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या दापोली विधानसभा मतदारसंघातील खेडमधील LP इंग्लिश स्कूलमधील मतदान केंद्रावर सावित्री बिर्जे या मतदान करायला गेल्या होत्या। आपलं नाव शोधत असताना त्यांना त्यांच्या नावासमोर मृत अशी नोंद दिसली। दस्तूर खुद्द जिवंत व्यक्ती समोर असून देखील मृत अशी नोंद सापडल्यानं सरकारी कामकाजातील घोळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। महिला जिवंत असून देखील मतदार यादीतून तिचं नाव डिलीट झाल्याचा प्रकार या निमित्तानं समोर आला। एका बाजूला जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रशासनाकडून आवाहन केलं जात आहे, मात्र मतदान करण्यासाठी आलेल्या सावित्री बिर्जे यांची मतदार यादीत मृतांमध्ये गणती झाल्यानं मतदानाच्या मूलभूत हक्कापासून त्यांना वंचित राहावं लागलं। सावित्री बिर्जे यांनी याबाबत मतदान केंद्र प्रमुखाकडे विचारणा केली असता ही व्यक्ती मयत झाली असून मतदान करता येणार नाही असं सांगण्यात आलं। सावित्री बिर्जे यांनी लागलीच ओळखपत्र आणि मतदार यादी क्रमांक दाखवून पुराव्यानिशी त्या मृत नसून जिवंत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली। मात्र मतदार यादीत तुमचं नाव डिलीट झालं असल्यामुळे तुम्हाला मतदान करता येणार नाही असं मतदान केंद्राच्या प्रमुखांनी त्यांना सांगितलं। अखेरीस सावित्री बिर्जे या मतदानापासून अखेरपर्यंत वंचितच राहिल्या। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, रत्नागिरी। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।